नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. जिल्ह्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते अरुण रोडे यांच्यावर 10 ते 15 अज्ञात इसमांनी हल्ला करत मारहाण केल्याची खळबळजनक घटना आज दुपारी नेप्ती बायपास परिसरात घडली. नगर कल्याण रस्त्यालगत असणाऱ्या बायपास रोडवर रोडे यांना बेदम मारहाण करण्यात आली असून या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अरुण रोडे हे गेल्या काही वर्षांपासून सामाजिक न्यायासाठी संघर्ष करत असून त्यांनी अनेक अवैध धंद्यांविरोधात आवाज उठवला होता. त्यांनी अनेक नागरिकांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे अनेकांचे हितसंबंध बाधित झाले होते. याच कारणामुळे त्यांच्यावर ही सुनियोजित हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. ही घटना केवळ एका व्यक्तीवर हल्ला नसून समाजासाठी लढणाऱ्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचं मत सामाजिक कार्यकर्ते रोडे यांनी व्यक्त केलं आहे. नमस्कार, मी अरुण रोडे, अन्याय निवारण निर्माण सेवा समिती जिल्हाध्यक्ष म्हणून गेली 10 वर्षापासून या जिल्ह्याच्या अंतर्गत किंवा पूर्ण राज्यभर काम करतोय. परंतु काय झालं का गेली 3 दिवसापासून मी अनेक तक्रारीचा पाठपुरावा करत असून त्याबाबत आज मी पोलीस अधीक्षक कार्यालय व नगर तहसील या ठिकाणी माझे कुठे सुद्धा आढळतील तुम्हाला. त्या ठिकाणी मी पत्रव्यवहार करून नगर कल्याण हवेली उड्डाण पूल ते नेप्ती फाटा या दरम्यान माझ्या अज्ञात जवळजवळ अगोदर एक मुलांनी मला विचारलं तर बाबा तू का गाडी चालवत नाही व्यवस्थित, तू कट मारतो. परंतु मी माझ्या दिशेने व्यवस्थित असताना अचानक तदनंतर लगेच ते 15 ते 20 जणांनी दांडके घेऊन माझ्यावर जीवघेणा हल्ला केला. आज माझे म्हणजे अवस्था म्हणजे चालणे सुद्धा नाहीये. म्हणजे एखादी सामाजिक काम करत असताना सामाजिक एखाद्या भ्रष्टाचाराच्या विरोधात काम करतोय तर याच्यावर असे समाजकंटक किंवा जे भ्रष्टाचारी लोक आहेत हे जीवघेणा हल्ला करतात. मी यांचा म्हणजे मीडिया माध्यमातून त्यांचा निषेध व्यक्त करतो. जर यायचं तुम्हाला समोर या, कारण मी सामाजिक काम करत असताना एक जगातील समाजासाठी एक मर्यादित समाजासाठी, पण अचानक याला पुढे करून त्याला पुढे करून हे करण्यापेक्षा माझ्या समोर या, माझी तयारी आहे. कारण मी समाजासाठी जगणं सुद्धा माझं समाजासाठी असेल, माझं मरण सुद्धा समाजासाठी असेल, पण समोर या, याला त्याला पुढे घालून किंवा इतर लोक पुढे घालून मला मारण्याचा प्रयत्न करू नका हे मीडियामध्ये मी विनंती करतो. धन्यवाद. या आहे ते आता माझं मला सिव्हिल नगर तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने माझं सिव्हिल रिपोर्ट येईल, त्याच्यानुसार मध्ये फिर्याद दाखल होईल. त्याच्यानंतर ते सीसीटीव्ही फुटेज मध्ये जे लोक येतील, कारण जी लोक माझ्या 3 ते 4 दिवस झाले माझ्या फुटेज मध्ये आहेत, माझ्या पण लक्षामध्ये आहे की ते पुढे माझ्या पाठलाग करत होते, त्यानुसार ते तपास पोलीस यंत्रणा करील. त्यांच्याकडून दाखल नाही झाले तर अन्याय निवारण सेवा समितीच्या वतीने पुनश्च विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक या ठिकाणी उपोषण करण्यात येईल. धन्यवाद. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.